आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगेवाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 1490 रुपये ते जास्तीत जास्त 2005 रुपये आणि आवक होती 6 क्विंटल. गहू लोकल 2400 रुपये ते 2495 रुपये आणि आवक होती 38 क्विंटल. गहू शरबती 3050 रुपये ते 3400 रुपये, आवक होती 35 क्विंटल. उडीद 5300 रुपये ते 5300 रुपयेच आणि आवक होती 10 क्विंटल. तूर 6000 रुपये ते 7695 रुपये आणि आवक होती 413 क्विंटल. हरभरा 5000 रुपये ते 5400 रुपये, आवक होती 245 क्विंटल. हरभरा पांढरा 6605 रुपये ते 7105 रुपये, आवक होती 54 क्विंटल. तीळ 7500 रुपये ते 9525 रुपये, आवक होती 25 क्विंटल. मका 1950 रुपये ते 1950 रुपयेच आणि आवक होती 6 क्विंटल. कापूस 7789 रुपये ते 8010 रुपये आणि आवक होती 1095 क्विंटल. सोयाबीन 4305 रुपये ते 4980 रुपये आणि आवक होती 7145 क्विंटल. सोयाबीन सीड 5000 रुपये ते 5785 रुपये आणि आवक होती 172 क्विंटल. आत्ताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. आता ऐकूया कांदा लागवडीचे अनुभव याविषयी शुभम प्रकाशराव शेवलकार, मुक्काम पोस्ट आसोला, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या या शेतीविषयक कार्यक्रमामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलाखती ऐकत असतो. तर आज आमची आकाशवाणीची टीम अकोल्यापासून साधारणतः 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या आसोला या गावाला आज आम्ही भेट दिलेली आहे. येथे आलो असता एक युवा शेतकरी शुभम प्रकाशराव शेवलकार हे आज आम्हाला भेटलेले आहेत. तर त्यांचे कांदा लागवडीचे अनुभव या विषयावर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर शुभम भाऊ नमस्कार. नमस्कार सर. शुभम भाऊ, मला हे सांगा की तुमचं सध्या शिक्षण किती झालेलं आहे? माझं PG झालेलं आहे MSc केमिस्ट्रीमध्ये आणि मी सध्या शेती करत आहो. माझं MSc होऊन मला जॉब लागलेला होता पुण्याला, पण मी जॉब न करता शेती करायचं ठरवलेलं आहे. कारण मला शेतीमध्ये आवड आहे. कारण शेतीमध्ये आवड याच्यामुळे आहे, आपण इथं निसर्गासोबत जुळून राहतो, फॅमिलीसोबत जुळून राहत आहो. म्हणजे मला जॉब लागल्यानंतर
मी जर तिकडे गेलो असतो तर मला माझ्या आईबाबांना सोडावं लागलं असतं. माझ्यासाठी कधीच शक्य नव्हतं, कारण सर्वप्रथम माझ्यासाठी माझी फॅमिली आहे. त्याच्यामुळे मी शेतीकडे वळलो. किती एकर शेती आहे मग? माझ्याकडे 25 एकर शेती आहे. ही जी सर्व शेती ही वडिलोपार्जित आहे की कसं? हां, ही सर्व बाबांकडचीच आहे, म्हणजे आजोबांकडची आहे. बाबांनी त्याच्यामध्ये काहीतरी 4 एकर शेती विकत घेतलेली आहे. हे जे तुमचं शिक्षण झालेलं आहे, तर साहजिकच आहे तुम्ही आता बोलताना बोललेत की मला तरी माझं शिक्षण MSc पर्यंत झालेलं असेल तरी मला शेतीची आवड आहे. परंतु आता बरेचदा आपण असं बघतो की जो आपला एक तरुण वर्ग आहे, घरी शेती जरी कितीही असली शहरासारख्या ठिकाणीच त्याचं मन वळते. त्याचं कारण हे आहे सर, की आजकालच्या न्यू जनरेशनना जे लाईफस्टाईल आहे ना, किंवा लाईफस्टाईल स्टँडर्ड जगायचे आहे, चांगले कपडे घालायचे आहे, चांगल्या गाड्यात फिरायचं आहे, लाईफस्टाईल नाही जगतात, ते लाईफ गमावत आहेत. म्हणजे शहरामध्ये काय करतात, 25-30 हजार रुपयाने जॉब करतात, 12-12, 14-14 तास तिथं काम करतात. एवढं काम करून म्हणजे त्यांना तेवढे पाहिजे पैसे पण मिळत नाहीत. त्याच्यामध्ये ते त्यांचं पूर्ण शरीर पण खराब करत आहेत. आणि माझं म्हणणं हे आहे पूर्ण न्यू जनरेशनला, की आपल्याकडे आपल्या वडिलांकडची एवढी मोठी जमीन आहे, हे जर आपण जर व्यवस्थितपणे सांभाळले तर आपण शहरामध्ये जेवढा पैसा कमवत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसा आपण शेतीमध्ये कमवतो. आता शेती म्हणजे असं झालं की पहिल्यासारखं नाही राहिलं, की पहिलं खूप आंग मेहनत करावं लागत होती, स्वतःलाच मेहनत करावं लागत होती. पण आता टेक्नॉलॉजी एवढ्या पुढे गेलेली आहे की आपल्याला फक्त थोडं करून घ्यावं लागतो. जसं आता ट्रॅक्टर आहे, जी शेती 1 एकर तयार करायला 2 दिवस जात होते, आज त्या ट्रॅक्टरमुळे 25-50 एकर शेती मी एका दिवसाला तयार करत आहो. त्याच्यामुळे मला जास्त काही मेहनत करावं नाही लागत, फक्त करून घ्यावं लागतं. तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे मग? माझ्या कुटुंबामध्ये आई बाबा, मी आणि माझी पत्नी आहे, 4 जण. तर या सर्व शेती कामामध्ये तुम्हाला कोण सहकार्य करते, म्हणजे आता वडील वगैरे? मला सहकार्य बाबा करत होते, पण त्यांना 3 वर्षा पहिले पॅरालिसिस झाला. त्याच्यामुळे ते आता जाग्यावर बसलेले आहेत. पण त्यांचं गायडन्स मला नेहमी असते, की बेटा तू शेतीमध्ये खरीपमध्ये सोयाबीन, तूर वगैरे पेर, कपास पेर. हे त्यांचं नेहमी मला गायडन्स राहते, किंवा अशा अशा प्रकारे तू शेती तयार कर आणि हे बियाणं त्याच्यात टाक, एवढं एका एकराला 30 किलो बियाणं टाक. म्हणजे हे गायडन्स मला ते नेहमी करत राहतात. आणि माझी आई आहे, ते पण मला भरपूर सहकार्य करत राहते, माझ्यासोबत असते, खूप सपोर्ट असते तिचा पण मला. 20-25 एकराचं जे क्षेत्र आहे, तर हे सर्वच्या सर्व ओलिताखाली आहे का? नाही, याच्यामध्ये 8 एकर बागायती आहे आणि उर्वरित क्षेत्र हे कोरडवाहूचं आहे. कोरडवाहू क्षेत्र आहे 17-18 एकर आणि 8-10 एकर बागायती आहे त्याच्यात. पिकाचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीचं आहे मग? खरीप आणि रब्बी असे 2 हंगाम असतात. खरीप हंगाममध्ये जसं सोयाबीन, तूर, कपाशी, मूग पिके आम्ही घेत असतो. त्याच्यानंतर रब्बीमध्ये असते कांदा आहे, हरभरा आहे, गहू आहे. हे उत्पन्न आम्ही रब्बीमध्ये घेत असतो. मिश्र पीक पद्धतीनं तुम्ही सर्व शेती करता, परंतु या सर्व पिकांमध्ये सर्वात जास्त नफा देणारं पीक तुम्ही कोणतं सांगता? माझ्यासाठी जर नफा देणारं मुख्य पीक म्हटलं तर कांदा आहे. माझं दरवर्षी जवळपास 3 ते 4 एकर, 4 ते 5 एकर मी कांदा लागवड करत असतो. मला एका एकराला कांद्याचं उत्पादन जवळपास 125 ते 150 क्विंटल मिळतो. आणि मला एकराला खर्च लागतो जवळपास 40 ते 50 हजार रुपयेपर्यंत. आणि कांदा माझा कमीत कमी 1000 रुपयाच्या दराने जातो, कधी भाव असले तर 1500 जातो. म्हणजे मला एकरी उत्पन्न होते जवळपास 1.5 ते 2 लाख रुपयाचं उत्पन्न होते. तर माझा खर्च वजा काढून मला एकरी 1 ते 1.25 लाख रुपये उरतात. असा माझा कांदा दरवर्षी 4 ते 5 एकर असतो. तर मला कांद्यामध्ये जवळपास 4-5 लाख रुपये दरवर्षाला रब्बी हंगाममध्ये मिळतात. आता आपण आजची चर्चा जी आहे किंवा तुमचा जो कांद्याविषयीचा जो अनुभव आहे तो आज आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगणार आहोत. तर जे एक कांदा जेव्हा आपण लागवड करतो तर साहजिकच आहे की सर्वात प्रथम आपल्याला विचार येतो तो म्हणजे जमिनीचा. म्हणजे जमीन कशा पद्धतीचं पाहिजे याला? काळी थोडी साधारण जमीन असली तरी कांद्याला भरपूर योग्य आहे. काळीपेक्षा थोडी साधारण पांढऱ्या टाईपची जर जमीन असली तरी त्याला चांगल्या प्रकारे म्हणजे कांदा त्याच्यामध्ये चांगलं घडतो. तर याचं जे बियाणं आहे ते कोणतं लावता मग? पहिले तर गावरान लावत होतो, पण गावरानला आता पहिल्यासारखं मार्केट नाही आहे. मार्केटमध्ये त्याची मागणी खूप कमी आहे गावरानला. तर आता एलोरा झालं, पुना पुरसंगी झालं, KDM झालं, हे बियाणे असतात आमचे. आणि हे आम्ही आमच्या शेतामध्ये लावत असतो, कारण या बियाण्याला गावरानपेक्षा उत्पन्न पण भरपूर जास्त आहे. त्याला 100 क्विंटल होणार, तर या एलोरा, पुना पुरसंगी याला 125 ते 150 क्विंटल पर्यंत कांदा आम्हाला होतो. कांद्याची लागवड करण्याचा विचार करतो तर सध्या आता 2 पद्धती सध्या प्रचलित झालेल्या आहेत. एक म्हणजे की रोपवाटिका तयार करून त्याची पुनर्लागवड करणे, आणि एक सध्या जे शेतकरी आहेत ते फेकणीचा कांदा म्हणतात त्याला.
तर तशा पद्धतीनं पण आता लागवड ते सध्या करत आहेत. दोन्ही गोष्टीचा अनुभव आहे का तुम्हाला? हो, सध्या माझ्या शेतामध्ये मी 2 एकर कांदा फेकलेला आहे आणि 2 एकर कांदा रोपवाटिका तयार करून लागवडीसाठी म्हणजे रोप तयार केलेलं आहे, की ते तूर निघाल्यानंतर मी त्याला लागवड करणार आहे. आणि 2 एकर फेकलेला आहे आणि तसंच 1.5 एकर मी जो बियाचा कांदा असतो ना, तो पण 1.5 एकर लावलेला आहे. माझ्याकडे दोन्ही पण अनुभव आहेत. फेकलेल्या कांद्याचे पण आहेत आणि रोपवाटिका तयार करून लागवडीसाठी पण आहे. आता जेव्हा आपण रोपवाटिका तयार करतो, तर त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे मग? त्यावेळेस आपण रोपवाटिका तयार करतो, बियाणे टाकतो. त्याला सुरुवातीला खत देणे, पाणी देणे. त्यानंतर जर धूळ जर जास्त झाली तर त्याच्या बाजूला थोडं कुटार वगैरे पेटवून तिथं ते धुपट केलं तर त्याच्यानंतर कसं थोडा अटॅक कमी येतो. नाहीतर धुळीमुळे काय होतं, आपले रोपं जळतात. जर आपण त्याचं धुपट वगैरे तयार केलं, जळण्याची जे हे आहे क्षमता ते कमी होऊन जातं. रोपवाटिकेमध्ये जे का तुम्ही बियाणं फेकता त्याचा कालावधी कोणता सांगता येईल आपल्याला? ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फेकतो आम्ही आणि जानेवारीमध्ये त्याची लागवड करतो. 1.5 ते 2 महिन्याचा रोपवाटिका तयार होते आणि त्याच्यानंतर जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये लागवड करतो त्याची. ज्या रोपांची आपण लागवड करतो ते, आणि जो एक फेकणीचा कांदा असतो, त्याच्यामध्ये काय अनुभव सांगतो तुमचा? आम्ही लागवडीचा केलेला आहे, पण मागच्या वर्षीपासून फेकणीचा पण कांदा चालू केलेला आहे. तर त्याच्यामध्ये पण भरपूर उत्पन्न होते. फक्त फरक हा पडतो की जो फेकणीचा कांदा असतो त्याच्यामध्ये आपल्याला खर्च कमी लागतो. लागवडीला कसं असतो की आपण रोप तयार करतो, त्याच्यानंतर आपल्याला लागवड करायला ज्या बाया लागतात, की एका एकराला 35 बाई लागवडीला लागतो आणि 5-6 बाया त्याला काढायला आणि कापायला लागतात. जे 40-45 बाया लागतो, की जो 12-15 हजार रुपये जो खर्च होतो, तो फेकणीच्या कांद्यामध्ये कमी होतो. हा त्या फेकणीच्या कांद्यामध्ये थोडा नफा आहे शेतकऱ्याला. उत्पादनामध्ये पण काही फरक पडतो का? काही फरक वाटला नाही, पण थोडाफार वाटला मला. म्हणजे जास्त तर काही नाही, पण सेम लागवडीमध्ये मला जवळपास 100-125 झाला आणि फेकणीमध्ये पण 125 झाला. तर जवळपास 10-15-20 क्विंटलचा, नाहीतर जवळपास सारखाच येतो रिझल्ट. आता आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांची अशी धारणा आहे की जो आपण लागवडीचा कांदा करतो तो आपल्या साठवणुकीमध्ये खूप जास्त काळ टिकतो, आणि जो फेकणीचा कांदा आहे तो टिकत नाही, असा काही अनुभव आहे का? जे लागवड करतो कांदा, तो आपण 2-3-4 महिने जरी ठेवला तरी तो टिकतो. आणि जो आपण कांदा फेकतो ना, तर तो जेवढा आपण लागवड करतो त्याच्या एवढा कालावधी राहत नाही, तो खराब होतो थोडं. खताचं व्यवस्थापन आहे, तर ते खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे तुमचं? खताचं व्यवस्थापन आहे, आता जेव्हा सुरुवातीला आपण लागवड करतो, तर आम्ही जेव्हा लागवड करतो त्याला पहिल्याच पाण्याला खत देतो. जसे 10-26-26 झाले, सल्फर झाले. म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये NPK म्हणजे नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस जे कांद्याला योग्य आहे असे खते आम्ही त्याला वापरतो, की ज्याच्यामुळे कसं होते, त्या खतामुळे कांद्याची वाढ भरपूर होते. त्याच्या जमिनीतल्या ज्या मुळा असतात त्या पण वाढ होतात, कांद्याच्या माना असतात त्या पण जाड बनतात, कांद्याची वाढ झपाट्याने होते. कांदा पीक झालं तर याला पाण्याची खूप आवश्यकता, तर साहजिकच आहे की तुमच्याकडे जी पाण्याची लेवल आहे जमिनीची, ती कशा पद्धतीचं आहे? पाण्यासाठी तर विहीर आहे आणि पाण्याची जे लेवल आहे ते आमच्याकडे भरपूर पाणी आहे. आमच्या शेताच्या चारी बाजूंना पहाड आहेत ना, तर पहाडामुळे आमच्या इकडे पावसाळ्यात जो पाऊस होतो तर पाणी साठून राहतो. म्हणजे उन्हाळ्यात आम्हाला ना तर भरपूर पाणी राहते. म्हणजे असं एका विहिरीला 2-2 मोटर पण टाकले आम्ही, तर आम्हाला पाण्याची कमतरता होत नाही. आणि त्याच्यानंतर आमच्या गावापासून 20 किलोमीटर चोंडी हे गाव आहे, तिथे धरण आहे निर्गुणा म्हणून. त्या धरणाचं पाणी पण आम्हाला कॅनवलच्या थ्रू भेटतो. त्या पाण्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना, म्हणजे भरपूर नाही 100% शेतकऱ्यांना लाभ होतो. तर त्याच्यामुळे आमच्याकडे सर्व 100% बागायती राहतो. तर पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे मग आपल्या कांदा पिकामध्ये? सुरुवातीला जो कांदा फेकणीचा केला त्याला स्प्रिंकलरचे पाणी दिले 2, आणि त्याच्यानंतर आहे नळ आहेत आमचे, जे पाईपाला नळ बनवलेले आहेत आम्ही. आणि त्याच्यानंतर जे आता स्प्रिंकलरच्या नंतर जे पाणी देतो ते नळाने पाणी देतो आम्ही. आणि लागवडीचं जे आहे ते संपूर्ण पाणी खालचंच असते त्यानं. तर आता कुठलंही पीक म्हटलं म्हणजे किडी त्याच्यावर येतातच किंवा रोग पण येतात, तर याचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीनं करता मग? कांद्यामध्ये भरपूर अटॅक येतात किडीचे, तर आम्ही त्याच्यामध्ये स्प्रे मारतो, फवारणी करतो. जसं माझं अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगतो. मी जास्तीत जास्त फवारणी करतो. नवभारत म्हणून औषध आहे, त्याच्यामध्ये जेम्स बॉन्ड वगैरे येतात, ते फवारणी करतो मी. त्याच्यामुळे जे पांढरे डाग असले, काही कीटक असले, ते पूर्ण मरतात आणि त्याचा रिझल्ट 100% आहे. कारण माझा अनुभव, मी जास्तीत जास्त औषध तेच वापरत असतो. आणि त्याच्यामुळे कांद्याची पण वाढ होते, ज्या पांढऱ्या मुळ्या वगैरे असल्या त्याची पण वाढ होते. ते स्प्रे मी नेहमी करत असतो. दिवसेंदिवस असं होतं आहे की प्रत्येक गावामध्ये म्हणा की मजुरांची खूप मोठी टंचाई सध्या आपल्याला भासत आहे, आणि साहजिकच आहे की आपण ज्यावेळेस शेतीची मशागत करतो किंवा निंदण करतो त्यावेळेस मजुरांची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आवश्यकता भासते. तर अशी कुठली अडचण आहे का तुमच्या गावामध्ये?
अडचण तर भरपूर आहे सर. कांदा लागवड झाली तर पाणी वगैरे आपण स्वतः देऊ शकतो. निंदण म्हटलं एवढ्या मोठ्या वावराचं तर आपण स्वतः करू नाही शकत. तर मजुराची तर भरपूर टंचाई आहे. तर मी जसे बाहेरगाव, चोंडी, पांगडताटी, नवेगाव अशा ठिकाणून जे मजूर लोक आहेत स्वतः ॲटो पाठवत असतो आणि त्यांना घेऊन शेतीची कामं करत असतो. तर हे जे कांदा पीक आहे हे लागवडीपासून किती दिवसानंतर काढायला येते? कांदा पीक हे लागवडीपासून 3.5 ते 4 महिने घेते पूर्ण. 120 दिवस घेते लागवडीपासून. तर लागवडीपासून 4 महिने पूर्ण कालावधी घेते. 4 महिन्यामध्ये ते येऊन जातो. कांदा जमिनीमधून काढतो आणि त्याची जवण पण लावतो. यावेळेस आपल्या शेतकऱ्यांनी कोणती काळजी याच्यामध्ये घ्यायला पाहिजे? ज्या वेळेस कांदा आपण जमिनीमधून काढतो योग्य ठिकाण ठेवायचं, म्हणजे की बा सावली असली पाहिजे तिथं. त्याच्यानंतर एखादा मुरूम वगैरे टाकून वटा असेल तर तिथं ठेवायचा 15 ते 20 दिवस, 1 महिना. आणि भरपूर दिवस 2-3 महिने ठेवायचं असलं तर कांदा चाळ असते. तर कांदा चाळमध्ये तुम्ही तुमचा कांदा ठेवू शकता. कांदा चाळमध्ये कांदा ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कंपार्टमेंट ठेवायचे, म्हणजे की बा 50 क्विंटल 50 क्विंटल. त्याच्यामुळे काय होईल, कंपार्टमेंट ठेवली तर त्याला कांद्याला हवा लागेल, म्हणजे तुमचा कांदा खराब होणार नाही आहे. असं कंपार्टमेंट ठेवलं तर तुमचा कांदा 3-4 महिने आरामात राहील. कांदा चाळ आहे का? हो, माझ्याकडे कांदा चाळ आहे. 200 क्विंटलची कांदा चाळ आहे आणि मी दरवर्षी 3-4 महिने माझा कांदा त्याच्यामध्ये साठवून ठेवतो. 50-50 क्विंटलचे त्याच्यात एक कंपार्टमेंट तयार करत असतो आणि असा 200 क्विंटल कांदा मी साठवतो आणि उर्वरित कांदा जागेवर म्हणजे 15 दिवस 1 महिन्यामध्ये देऊन देतो. तुमच्याकडे आलेगाव म्हटलं किंवा आसोला म्हटलं तर इथे कांद्याची लागवड खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि इथला कांदा खूप मोठ्या दूरवर जातो. आमच्या भागात पाणी भरपूर असल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात कांदा असतो. जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे 200, 300, 500 क्विंटल एवढा कांदा असतो. फक्त काय झालं सर, की एवढं मोठं कांदा उत्पादन असल्यानंतर इथं मार्केट नाही आहे त्याला घ्यायला. इथं बाहेरचे व्यापारी येतात. व्यापारी त्यांच्या मनाने जो भाव ठरवतात त्या भावाने द्यावं लागतं. कारण 400 आणि 500 क्विंटल कांदा शेतकरी हा म्हणजे बाजारामध्ये नेला तर 2, 4, 5 क्विंटलच्यावर नेऊ शकत नाही. 500 क्विंटल कांदा हा जागेवर असतो तर व्यापारी येतात, कोण बेभाव शेतकऱ्यांना त्या भावाने तो देऊन द्यावा लागतो. मला असं वाटतं की बा कुठंतरी अकोल्यासारख्या ठिकाणी, खामगावसारख्या ठिकाणी, बुलढाण्यासारख्या ठिकाणी एक कांद्यासाठी मोठं मार्केट व्हावं किंवा एवढा मोठा कांदा इकडे उत्पादन असल्यानंतर त्याला म्हणजे शेतकऱ्याला तो योग्य भाव भेटला पाहिजे. त्यासाठी इथं एखादं मार्केट असायला पाहिजे. जसं नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याची मार्केट आहेत. हो, नाशिकमध्ये, कलकत्ता, रायपूर अशा दूरदूर ठिकाणी आमचा कांदा जातो. जेवढं आम्ही उत्पादन तयार करतो आम्हाला जेवढा पैसा मिळतो तेवढा व्यापारी लोक 3 दिवसात कमावतात. आमच्याकडून 1000 रुपयानं कांदा नेतात, तिकडे नेऊन 2000, 2500, 3000 रुपयानं विकतात. कारण शेतकऱ्याकडे काही म्हणजे साधन नाहीत न्यायला वगैरे, काही नाही. नेल्यानंतर पण जे व्यापारी लोक आहेत ते तिकडचे कलकत्ता साईड हे शेतकऱ्यांना जर माल नेला तर यांचा माल तिथं रोखून ठेवतात. 15-15 दिवस माल घेत नाही. त्यामुळे तो माल गाडीतच खराब होते. आणि व्यापारी लोकांचे त्यांच्यासोबत सेटिंग असतात तर त्यांचे कॉन्टॅक्ट फोनवर असतात. गाडी गेल्याच त्यांचा माल उचलून घेतात. हाच माल शेतकऱ्याचा जवळपास कुठंतरी मार्केट बनाव आणि योग्य दर भेटला पाहिजे. त्यासाठी कुठंतरी मार्केट बनवा आणि अशी काही व्यवस्था तयार करा. खूप मोठं नुकसान याच्यामध्ये होतं, कारण की आपला शेतकऱ्याला पिकवता येते पण विकता येत नाही. हक्क जो म्हणतो आपण तो त्यांच्याकडे नाही असं म्हटलं तरी चालेल. आता आपण इथं बसलेलो पण आहे आणि समोर तुमच्या कांदा बीजोत्पादन जे आपण म्हणतो लागवड पण सध्या तुम्ही केलेली आहे. तर कांदा बीजोत्पादन बियाणं आहे ते घरच्या घरीच तयार करता का? हो, आम्ही घरच्या घरीच तयार करतो. पण यावेळेस मी एक एलोराचा प्लॉट घेतला आहे कंपनीचा. छत्रपती संभाजीनगरची कंपनी आहे एलोरा म्हणून. मी त्यांचा प्लॉट घेतलेला आहे आणि त्या कंपनीसोबत एक ॲग्रीमेंट असते शेतकऱ्याचं आणि कंपनीचं. ते एक लिहून घेतात बॉन्डवर की आपल्याला ते त्यांचे कांदे असतात जे बियाणे 2500 रुपये क्विंटलनं विकत देतात. त्यानंतर ते कशी मशागत करायची त्याची पुढे ते आपल्याला गायडन्स करत राहतात नेहमी. आणि ते बियाणं तयार झाल्यानंतर त्यांची मशीन वगैरे येते काढून न्यायला. 60,000 रुपये क्विंटलनं ते बियाणं आपल्याकडून घेऊन घेतात. अशी एक ॲग्रीमेंट असते शेतकऱ्याची आणि कंपनीची. असं मी 1.5 एकरचा प्लॉट घेतलेला आहे यावेळेस कंपनीचा. तुम्ही दरवर्षीच घेता की यावर्षी घेतलेलं आहे? हे पहिलंच वर्ष आहे. दरवर्षी नाही घेत. दरवर्षी मी घरचेच कांदे लावत असतो आणि बी तयार करत असतो. हा जो तुम्ही प्लॉट घेतला तर याची माहिती सर्वप्रथम तुम्ही कुठून घेतली मग? याची माहिती माझे मित्र आहेत बंटी पाटील, बार्शी टाकळी तालुक्यामध्ये गाव आहे निंबी. त्यांचे 3-3, 4-4 एकरचे प्लॉट असतात. मी असंच त्या एकदा सासरवाडीला गेलो, तिथंच त्यांचं गाव आहे. त्यांनी मला घरी नेलं तर त्यांच्या शेतामध्ये नेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की शुभम आम्ही दरवर्षी 4 एकर 5 एकर हाच कांदा लावतो आणि याच्यामध्ये एकरी उत्पादन 4-5 क्विंटल
बी होते आणि 60,000 रुपये क्विंटलनं जातो. म्हणजे एका एकरात जर 4 क्विंटल साधारण 4-5 क्विंटल झालं, 60,000 रुपयानं कंपनी त्याला विकत घेते, तर 6×5 = 30, 2.5-3 लाख रुपयाचं उत्पादन होते आणि त्याला खर्च जवळपास 70-80 हजार रुपये खर्च लागतो. मला तो योग्य वाटला म्हणून मी यावेळेस माझ्या मित्राला सांगितलं मला पण 1.5-2 एकर घ्यायचं आहे. तर कंपनीने पहिलं वर्ष असल्यामुळे मला 1.5 एकर दिला आणि मी आता यावर्षी लावलेला आहे. तर रिझल्ट आल्यानंतर मी सांगतोच पुन्हा तुम्हाला. या कांद्याचा जो खर्च आहे वर्षभराचा, लागवडीपासून तर काढणीपर्यंतचा, तरी तो साधारणतः किती लागतो आणि तुम्हाला साधारणतः उत्पादन किती होते मग? सुरुवातपासून खर्च एका एकराला कांद्याला लागतो जवळपास 60-70 हजार रुपयापर्यंत लागतो. नफा म्हटलं तर ते आहे, आता एका एकरामध्ये कांदा किती होतो त्याच्यावर डिपेंड आहे. किंवा जर एका एकरामध्ये जर 100 क्विंटल कांदा झाला, 125 झाला, 150 झाला, समजा 100-125 तर आम्हाला रेंज आहेच, तर 60-70 हजार रुपये खर्च लागतो. जर त्याच्यानंतर असतो की त्याला हमी भाव किती मिळतो. जर त्याला भाव जर मिळाला 1000 रुपये मिळाला तर आम्हाला त्याच्यामध्ये 30 ते 40 हजार रुपये उरतात. जर तेच कांदा जर 1500 रुपये क्विंटलनं दिला तर आम्हाला त्याच्यामध्ये 75,000 1 लाख रुपयापर्यंत पैसे उरतात. मार्केट भावावर आहे की जर भाव भरपूर असले तर पैसा जास्त उरतो, नाही तर मग 30-40 हजार रुपये एकराला 50 हजार रुपये उरतातच. आपले जे शेतकरी आहेत ते जे सध्या आपली मुलाखत ऐकत आहात, तर त्यांना तुम्ही काय सांगा? जे नवीन यंग मुलं आहेत त्यांना सर्वांना सांगायचं हेच आहे की मी तर मिश्र पद्धतीने शेती करतो, म्हणजे सर्वच पिके घेतो. माझं पण तुम्हाला म्हणणं आहे की आता प्रत्येकाकडे क्षेत्र किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे की कोणाकडे किती क्षेत्र आहे हे आहे. जर तुमच्याकडे जर क्षेत्र भरपूर असेल तर आणि पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही जास्तीत जास्त कांद्याचं उत्पादन घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल. भरपूर क्षेत्र असलं तर तुम्ही गहू पेरा, हरभरा, इतर पिकं पण पेरू शकता. प्रत्येक याच्यामध्ये उत्पन्न आहे, पण कांद्यामध्ये जरा प्रॉफिट जास्त आहे इतर पिकांपेक्षा. शुभम भाऊ, तुम्ही कांदा लागवडीचे अनुभव हे जे सांगितले तर ते आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच कामी पडेल. आमच्या शेतकऱ्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपण कांदा लागवडीचे अनुभव याविषयी शुभम प्रकाशराव शेवलकार, मुक्काम पोस्ट आसोला, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकली. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे हे निवेदन असून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे टरबूज आणि खरबूज लागवड तंत्र. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, सिसा उदे गाव, अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724245641. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. सोळा आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कृषीवाणीमध्ये वांगी पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, वांगी हे उष्ण कटिबंधीय प्रदेशातील प्रमुख पीक असून भारतात सुद्धा या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकावर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि कोळी या किडींचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. यामध्ये मावा,
फिकट पिवळसर रंगाचा मावा पाण्याच्या मागील बाजूस राहून रस शोषून घेतो, त्यामुळे पाने पिवळी पडतात. तुडतुड्यांच्या रस शोषणामुळे पाने आकसून कडेने पिवळी पडतात. कोळी ही देखील पानाच्या मागील बाजूवर राहून रस शोषण करते. रस शोषण घेणाऱ्या या किडीमुळे झाडांची वाढ खुंटते आणि त्याचा फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. रोप लावण्यापूर्वी रोपांची शेंडे डायमेथोएट 30% प्रवाही 10 मिली अधिक 10 लिटर पाणी घेऊन त्यात बुडवून लावावीत. लावणीनंतर 2 आठवड्यांनी कोणत्याही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. यामध्ये डायमेथोएट 30% प्रवाही 10 मिली किंवा किनोल्फॉस 25% प्रवाही 20 मिली, डायमेटॉन 25% प्रवाही 10 मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक घेऊन याची फवारणी करावी. शेंडे आणि फळे पोखरणारी अळी. पीक फुलावर येण्यापूर्वी अळ्या झाडाच्या कोवळ्या शेंड्यात शिरतात आणि आतील भाग पोखरतात. त्यामुळे शेंडे मलूल होतात. फळधारणा होताच अळ्या फळात शिरतात आणि आतील भाग खातात. कीडग्रस्त शेंडे तोडून घ्यावेत. पीक लागवडीच्या 20 दिवसानंतर 10 ओटा ट्रॅप म्हणजेच कामगंध सापळे प्रति एकर उभारावेत. तसेच एझाडायरेक्टिन 1000 ppm 20 मिली किंवा डेल्टामेथ्रिन 1% अधिक ट्रायझोफॉस 35% 20 मिली किंवा लॅम्बडा सायलोथ्रीन 4.9% प्रवाही 6 मिली किंवा इमामॅक्टिन बेन्झोएट 5% दाणेदार 4 ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रिनोपॉल 18.5% 3 मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक 10 लिटर पाण्यात घेऊन याची फवारणी करावी. आताच आपण कृषीवाणीमध्ये वांगी पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेतलीत. वाचक स्वर सचिन म्हैसने यांचा, सादर करते सूरज गोळे. चल सरजा चल राजा बिगी 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 जायाच चल सरजा चल राजा बिगी 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 जायाच बिनमुलाचं बिनतोलाचं सौंगडी शेतकऱ्याचं चल सरजा चल राजा बिगी 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 जायाच चल सरजा चल राजा बिगी 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 जायाच माथ्यावरती दिवसाचा ये डोळा चल सरजा होय भुकेला शंभू हाय भोळा चल राजा भाकर कांदा झुणका रांधा पोट भरे रायाच बिनमुलाचं बिनतोलाचं सौंगडी शेतकऱ्याचं चल सरजा चल राजा बिगी 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 जायाच चल सरजा चल राजा बिगी 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 जायाच फेटा पळसाच्या रंगाचा चल सरजा खणजर तारी आणीन मी धिंगाचा चल राजा तुझ
आजवर माळा घुंगूर वाळा लेणं सौभाग्याचं बिनमोलाचं बिनतोलाचं सवंगडी शेतकऱ्याचं 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 चल सरजा चल राजा बिग बिग बिगी जायाचं हा चल सरजा चल राजा बिग बिग बिगी जायाचं येईल आता चांदोबा चांदोबा आभाळी आभाळी चल सरजा होईल वेडी पारंब्या पारंब्यांची जाळी चल राजा कलत्या मना डुलक्या घना टकमक नच पायाचं बिनमोलाचं बिनतोलाचं सवंगडी शेतकऱ्याचं 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 शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी निरोप. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.